आज पुणे जिल्ह्यातला भीमा कोरेगावात 207वा शौर्य दिन साजरा होतोय। या निमित्तानं या भीमा कोरेगावमध्ये कालपासूनच अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अनेक अनुयायी दाखल झालेत। अनेक नेतेही भीमा कोरेगावात येऊन विजयस्तंभाला अभिवादन करतायत। पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावात 207वा शौर्य दिन साजरा होतोय। या संदर्भात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अविनाश, भीमा कोरेगावात 207वा शौर्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आपण बघतोय कसा नेमका बंदोबस्त आहे त्या ठिकाणी आणि तिकडची आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे, सविस्तर सांगाल? वर्षा, आज सकाळपासूनच जिथे जे काही कोरेगाव भीमामध्ये जयस्तंभ आहे त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायी हे अभिवादन करण्यासाठी, तसं पाहायला गेलं तर कालपासूनच खरं तर संध्याकाळपासून हे अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहे। रात्री निकामी देखील अनुयायी आणि एकूणच पोलीस बंदोबस्त जो आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। जवळजवळ 6,000 पोलीस येथे तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। त्यासोबतच हा जो जयस्तंभ आहे त्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिगेट लावून इथे रांगेमध्ये महिला आणि पुरुषांची वेगवेगळी रांग करून जयस्तंभाच्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येत आहे। आणि एकूणच आज जर पाहिलं तर पहाटेपासून माधुरी मिसाळ असतील, ज्या राज्यमंत्री आहेत, त्यासोबतच इथे प्रकाश आंबेडकर आहेत, त्यानंतर जे काही कालच आनंदराज आंबेडकर यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि अशा प्रकारे जे काही मंत्री आहेत ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। अशा पद्धतीने इथे अनुयायांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर जे काही प्रशासन आहे महिन्याभरापासून अलर्ट झालेलं पाहायला मिळालेलं आहे। शिवनगर महामार्ग जो आहे त्या ठिकाणी अवजड वाहतूक यापुढे बंद केलेली आहे। आज या शिवनगर महामार्गावर एकूण वाहतूक देखील बंद केलेली आहे। 2 ते 4 किलोमीटरवर पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी खाजगी वाहनं म्हणजे पार्क करून त्या ठिकाणाहून पीएमटी हे या जयस्तंभापर्यंत इथं आणि एकूणच परिसर आहे तो अगदी गर्दीने सोडून गेलेला आहे। आज दिवसभर या ठिकाणी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महत्वाचे अनेक नेते देखील येणार आहेत, यापूर्वी तिथे पोहोचलेले आहेत। वर्षा, अविनाश, त्यामुळे या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।